आता जसं पूर्वी काळी आपण ऐकायचो की जसं मी पुलंचं वाचलंय वगैरे, ते एकत्र भेटायचे आणि त्याच्यात त्याचं गायन व्हायचं आणि मग असे वेगवेगळे उस्ताद असायचे त्याच्यामध्ये. पण आजकाल तसं आय डोंट थिंक सो हे कुठेही होतं. आय थिंक तुमच्याकडे हे होत असेल की आता बैठकच फाउंडेशनच आहे म्हटल्यावर नाही का, की यायचं गाणं गायचं. तर तो थोडासा एक अनुभव आमच्या व्ह्युअर्सना सांगशील का, कसा असतो, काय होतो? हो हो. अ, म्हणजे जुन्या काळात जसं होतं तसं एका अर्थाने अजूनही आहे. पण हे अर्थात जास्त कलाकारांमध्ये होतं. ओके. कमी होतंय, मी नाही म्हणणार की असं खूप वाढतंय किंवा खूप फ्रिक्वेंटली होतं वगैरे, असं नाही आहे. पण आहे अजूनही ते वातावरण की कलाकार मंडळी भेटतात, गप्पा मारतात, गातात, आणि काही नवीन केलं असेल तर ऐकवतात. अशा गोष्टी होत असतात. पण एक हे आहे मात्र, आत्ता पण अजून जाणवतं की आपल्या सगळ्यांचंच ना, म्हणजे इतकी धावपळ सुरू आहे ना, इतकं काय काय आपण सगळेजण करत असतो, तर त्याच्यात थोडासा निवांत वेळ मिळणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे मोस्टली काय होतं की सगळं काहीतरी अजेंडा घेऊन करेक्ट. भेटणं होतं. करेक्ट. तर ते थोडंसं आहे म्हणजे. पण काही असे ग्रुप्स आहेत ज्याच्यात हे होत असतं आणि ती मजा खरंच खूप वेगळी असते. कारण त्याच्यामध्ये जर ती खरंच मज्जेसाठी जर तुम्ही भेटलेले असाल तर त्याच्यातनं जे तुम्हाला मिळतं ना, ते खूप वेळ टिकतं. करेक्ट. म्हणजे तो आनंद असेल, ती मैत्री असेल, किंवा तुम्ही खूप नवीन गोष्टी शिकताल, दुसऱ्यांचं ऐकून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, त्या गोष्टी असतील. आणि त्या तुम्हाला पॉप्युलर कॉन्सर्ट स्टेजवर कधीच मिळत नाही. मोठ्या कॉन्सर्ट स्पेसमध्ये कलाकार खूप आपल्यापासून लांब असतो. आणि अनेक जण जरी म्हणत असली की म्हणजे त्यांनी काय फरक पडणार आहे, आता ॲम्प्लिफिकेशन आहे, स्पीकर्स आहेत, कॅमेराज आहेत, तुम्ही स्क्रीन्स लावू शकता आणि तुम्हाला इनफॅक्ट सगळ्या मायन्यूट डिटेल्स चेहऱ्यावरच्या दिसू शकतात, ज्या तुम्हाला समोर बसून कधीच नाही दिसणार. आय मीन, हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दॅट, भारतीय संगीत, एस्पेशली शास्त्रीय संगीत किंवा खयाल संगीत आपण ज्याला म्हणतो, हे संगीत छोट्या मैफिलींमध्ये ऐकायचं संगीत आहे. ओके. त्यामुळे ते जेव्हा मोठ्या स्टेजवरती जातं तेव्हा तो फॉर्म बदलतो. अच्छा. तर बरेच वेळेला तेच कलाकार मोठ्या स्टेजवरती जेव्हा गातात तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीचं गातात. आणि त्यांनाच जर आपण छोट्या मैफिलीमध्ये ऐकलं, छोटेखानी मैफिलीमध्ये, तर ते खूप वेगळं असतं. ओके. आणि ह्याचं कारण खरं तर तेच आहे की हा संगीताचा फॉर्मच असा आहे, जवळ न ऐकायचा आहे. तो तुम्ही त्या ग्रुपशी पण कनेक्टेड असता, लिस्नर्सचा जो ग्रुप आहे त्याच्याशीही तुम्ही कनेक्टेड असता. तर ह्याचा खूप परिणाम होतो गाण्यावरती. आणि त्यामुळे जे अगदी कट्टर शास्त्रीय गाणारे ऐकणारे म्हणजे जी लोक आहेत त्यांना खूप नाही मजा आहेत, खूप जणांना मोठ्या स्टेजवरती, कारण त्याची क्वालिटीज बदलते. करेक्ट. करेक्ट. सो इट्स सेम ॲज म्हणजे आपल्या कशातही हँडलूममध्ये, म्हणजे कपड्यामध्ये तुम्ही घेतलं तर, आणि तसे हातवागावरती जे विणलं जातं बरोबर. त्याचा दर्जा, ते कसं वाटतं तुम्हाला घातल्यावरती, हे आणि फॅक्टरीमध्ये मास प्रोडक्शनमध्ये सो गेलं की इट्स व्हेरी डिफरंट. सो सेम इज विथ म्युझिक. ओके. आणि म्हणून इनफॅक्ट आम्ही शाळांमध्ये पण जेव्हा काम करतो तेव्हा मी मेक शुअर की द ग्रुप इज स्मॉल. म्हणजे इट विल बी व्हेरी इझी फॉर अस नो टू से की आम्ही 2 लाख मुलांबरोबर काम करतो, बट वी डोंट डू दॅट. वी वर्क विथ ओनली 3000 चिल्ड्रन. बरोबर. तर का, तर मग छोटे छोटे ग्रुप्स करून त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये त्या कामाचा दर्जा खूप वेगळा. ओके. ओके.